बिदरहळ्ळी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेस बुधवार दिनांक 13 एप्रिलपासून प्रारंभ झाला असून गुरुवार 14 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता। मुख्य दिवशी इंगळ खेळला जातो। यावेळी हर हर महादेवाच्या गजरात सुमारे 5,000हून अधिक भाविकांनी आपला नवस पूर्ण केला। 13 रोजी दंडवत, महाभिषेक, बिल्वचरण अभिषेक, आंबेल कलश मिरवणूकसह विविध कार्यक्रम पार पडले। आज पहाटे सर्व भक्तांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्वच्छ मनाने ओल्या लाकडापासून तयार केलेल्या इंगळात आपला नवस फेडण्यासाठी खेळले। त्यानंतर विविध आकर्षक फुलांनी सजवलेली भव्य पालखी मिरवणूक करण्यात आली। खारीक व खोबऱ्याची उधळण करीत सवाद्य मिरवणूक अत्यंत आकर्षक ठरली। पालखी मिरवणुकीनंतर उपस्थित सर्वच भक्तांनी सिद्धेश्वर देवाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला। संध्याकाळी 4:30च्या सुमारास भव्य जंगी कुस्त्या पार पडल्या। यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील व परिसरातील कुस्ती पैलवान, कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात्रा काळात कोणतीही गडबड होऊ नये यासाठी यात्रा कमिटीने चोख नियोजन केले होते। ग्रामपंचायत तर्फे गावात पाणी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, स्वच्छतेची काळजी घेण्यात आली होती। मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। यात्रा कमिटी बरोबरच विशेषतः गावातील तरुण वर्ग यात्रेला लागणारे सर्व सहकार्य करून अत्यंत धार्मिक वातावरणात यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। यात्रेत पारंपरिक कला वाद्यांना प्राधान्य देऊन आपली भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे। ही परंपरा आजही येथील नागरिक व युवक वर्ग पुढे नेत आहेत। हे सर्वांसाठी आदर्श ठरत आहे। लहान गाव असले तरी संस्कार आणि संस्कृतीला महत्त्व देणारं गाव म्हणून आज या गावाची ओळख निर्माण झाली आहे। अशा या गावाची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा ही सर्वधर्मीय प्रतीक आहे।